नमस्कार, मी कुमारी स्नेहा धनराज रामटेके, शिक्षण सेविका पीएमसी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा, तालुका आमगाव येथे कार्यरत आहे। गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील पीएमसी शाळेतील प्रत्येकी 2 शिक्षक यांना या अभ्यास दौऱ्याकरिता संधी मिळालेली होती। आपल्या जिल्ह्यातील एकूण 21 शाळांपैकी एकूण 42 शिक्षक बंधू भगिनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले। या संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार हिवारे सर तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉक्टर नरेश वैद्य सर, समन्वयक सुनील हरिंगखेडे सर, सुभाष मारवाडे सर, संदीप सोमवंशी सर यांच्या समन्वयातून हा अभ्यास दौरा दिनांक 24 मार्च 2026 ते दिनांक 29 मार्च 2026 या तारखेपर्यंत अतिशय उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण वातावरणात आनंदाने पार पडला। या अभ्यास दौऱ्याचा मुख्य हेतू हा कर्नाटक राज्यातील पीएमसी शाळा तसेच शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याकरिता आयोजित करण्यात आला होता। दिनांक 24 मार्च 2026 दिवस पहिला लाखेकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या नियोजनाप्रमाणे दिनांक 24 मार्च 2026 रोज मंगळवारला सकाळी 8 वाजता गोंदिया रेल्वे स्टेशनवरून महाराष्ट्र एक्सप्रेस 3rd AC ने आमचा प्रवास सुरू झाला आणि सकाळी 11 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। त्यानंतर प्रतीक्षालयगृहात चहा आणि बिस्किटे आमच्या नाश्त्याची सुरुवात झाली। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता दिल्ली सराय रोहिल्ला AC दुरंतो एक्सप्रेसने नागपूरपासून प्रवास करत यशवंतपूर कर्नाटकला दिनांक 25 मार्च 2026 रोजी बुधवारला सकाळी 8:20 पोहोचलो। तिथे ट्रॅव्हल्सने VBR ग्रँड इन या हॉटेलमध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। तिथे फ्रेश होऊन सकाळच्या नाश्त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला। नाश्ता झाल्यानंतर लगेचच आम्ही AC ट्रॅव्हल्समध्ये बसून शैक्षणिक आणि ऐतिहासिक भेट देण्यासाठी निघालो। प्रवासादरम्यान ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर नरेश वैद्य सर, डायट गोंदिया यांनी आम्हाला अभ्यासात दौऱ्यासंदर्भात माहिती देताना आपल्याला काय काय माहिती घ्यायची आहे त्याबद्दल अभ्यास दौऱ्याचे उद्दिष्ट समजावून सांगितले। तसेच या दरम्यान श्री संदीप नंदेश्वर सहाय्यक शिक्षक आणि श्री कमलाकर सर शिक्षण सेवक यांच्या निवेदनातून सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, बंधू भगिनींचा परिचय करून घेण्यात आला। तसेच या दौऱ्यातून आपण काय शिकणार आहोत या संदर्भात सर्वांनी आपापली मनोगते व्यक्त केली आणि शैक्षणिक ऐतिहासिक गप्पागोष्टी करत आम्ही थेट 12:30 वाजता लालबाग गार्डनला पोहोचलो। कर्नाटक राज्यातील बँगलोर हे शहर गार्डन सिटी म्हणून ओळखले जाते। या शहरातील लालबाग बॉटनिकल गार्डन हे एक अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। निसर्ग सौंदर्य, जैवविविधता आणि वनस्पती संशोधनासाठी लालबाग विशेष ओळखले जाते। लालबाग गार्डनची स्थापना इसवी सन 1760 मध्ये हैदर अली यांनी केली। नंतर त्यांचे पुत्र टिपू सुलतान यांनी या बागेचा विस्तार केला। त्यांनी विविध देशांतून दुर्मिळ वनस्पती आणून येथे लावल्या, त्यामुळे लालबाग एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉटनिकल गार्डन बनले। येथे 20% भारतीय आणि 80% विदेशी वृक्ष आणि वनस्पती, 1000 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजाती, दुर्मिळ आणि विदेशी झाडांचे संकलन, संशोधन व शिक्षणासाठी उपयुक्त केंद्र असे समजले जाते। नंतर आम्ही थेट बँगलोर पॅलेस बघण्यासाठी निघालो। कर्नाटक राज्यातील बँगलोर शहरातील बँगलोर पॅलेस हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। राजेशाही वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून याची ओळख आहे। या पॅलेसचे बांधकाम इसवी सन 1878 मध्ये चामराज वाडियार यांनी केले। पुढे कृष्णराज वाडियार चतुर्थ यांनी त्याचा विस्तार केला। बँगलोर पॅलेसची रचना इंग्लंडमधील विंडसर कॅसलच्या धर्तीवर करण्यात आली। सुंदर लाकडी कोरीव काम, भव्य दरवाजे, रंगीत काचांच्या खिडक्या आणि आकर्षक भिंतींची सजावट हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। बँगलोर पॅलेस हे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र असून इतिहास आणि वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे। अशा प्रकारे ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाले। ह्यानंतर आम्ही थेट इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी निघालो। कर्नाटकातील बँगलोर शहरातील इस्कॉन मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक व आध्यात्मिक केंद्र आहे। भगवान श्रीकृष्णाला समर्पित हे मंदिर देश विदेशातील भाविकांना आकर्षित करते। अभ्यास दौऱ्याचा दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी 7 वाजता आम्ही सर्व नाश्ता करत डायट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंगळूरकडे प्रस्थान केले। तिथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सभागृहात बसविण्यात आले, सर्वांचा परिचय करण्यात आला आणि ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय M कुसुम यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेबद्दल माहिती सांगितली। येथील डाएट ही आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करते। अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी FLN या अध्ययन निष्पत्तीवर आधारित विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पूर्णत्वास नेण्यासाठी तेथे मरुसिंचन नावाची नवीन शिक्षण प्रणाली आहे।
यानंतर PM श्री सरकारी शाळा तवरेकेरे या ठिकाणी आम्ही दुपारी पोहोचलो. त्यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका माननीय नागरत्न नायर मॅडम यांनी आमचे सर्वांचे स्वागत केले. त्यांनी शाळेविषयी सखोल माहिती सांगताना सांगितले की या शाळेची स्थापना 1927ला झालेली असून PM श्री शाळेचा दर्जा 2023ला प्राप्त झाला. तसेच या शाळेला बेस्ट स्कूल अवॉर्ड सुद्धा मिळाले असे सांगण्यात आले. या शाळेमध्ये वर्गाची परिसराची पाहणी करताना आम्हाला खूप छान अनुभव आला. शालेय मैदानावर विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधताना आम्हाला विशेष आनंद झाला की या शाळेतील विद्यार्थी इंग्रजीमधून काही प्रश्न विचारायचे, इंग्रजीमध्ये संभाषण करायचे. काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा सुद्धा अवगत होती. दिलेल्या नियोजनाप्रमाणे अभ्यास दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता VBR ग्रँड इन हॉटेलला चेकआउट करून आम्ही थेट ट्रॅव्हल्सने 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हैसूरकरिता आमच्या प्रवासाची सुरुवात केली. अवघ्या 3 ते 4 तास प्रवास करत आम्ही शैक्षणिक, ऐतिहासिक, सांगीतिक गप्पा गोष्टी करत म्हैसूर येथे पोहोचलो आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हैसूर येथे भेट दिली. कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे स्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ऐतिहासिक वसंत महाल या वसंत महालमध्ये कार्यरत आहे, जो वाडियार राजघराणे यांचा राजवाडा होता. डाएटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय हुस्ना आदिल मॅडम यांनी आमच्या सर्वांचे स्वागत केले आणि म्हैसूर येथील शिक्षण प्रणालीच्या संदर्भात प्रोजेक्टरवर स्लाइड शोद्वारे सविस्तर माहिती इंग्रजीमधून सांगितली. कर्नाटकातील डाएट संस्थांमध्ये साधारणपणे 7 विभाग कार्यरत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. डाएट म्हैसूरचा डिजिटल उपक्रम वसंत नावाने चालवला जातो. इतकेच नव्हे तर डाएटद्वारे प्रकाशित मॅगझिन, डिजिटल मासिक हे शिक्षक विद्यार्थी यांचे नवीन उपक्रम, संशोधन किंवा यशोगाथा तसेच नवोपक्रम, शैक्षणिक उपक्रम हे प्रकाशित करण्यासाठी चालवले जाते. तसेच डाएट म्हैसूर येथून मिळालेल्या ज्ञानाचे संकलन करत विविध मुद्द्यांवरती आमच्या शिक्षकांनी तेथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली. तसेच डाएटचे प्राचार्य श्री CR नागराजया यांनी ज्ञानसेतू प्रोग्राम हे विद्यार्थ्यांची शैक्षणिक दरी भरून काढण्यासाठी राबवला जाण्याचे सांगितले. डाएट म्हैसूर भेटीच्या शैक्षणिक गप्पा गोष्टी करत तिथे काही अंतरावर असलेल्या PM श्री शासकीय उच्च प्राथमिक शाळा हेब्बल कुंभारकोप्पल या शाळेला भेट देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक वाई लोहितके सर यांनी त्यांच्या सर्व शिक्षकांनी आमचे स्वागत केले. सगळीकडे खूप सुंदर, आकर्षक शैक्षणिक बाला पेंटिंग, सुसज्ज असे वर्ग, प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी स्वतंत्र खोली, योगासनासाठी स्वतंत्र हॉल, संगीत खोली, स्वतंत्र ग्रंथालय आणि वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि गणित मॉडेल्स रूम अशा स्वतंत्र वर्ग खोल्या आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेली विज्ञान प्रकल्प आणि गणित मॉडेल्स विविध उपक्रम पाहून आम्हाला नवीन काही करण्याची जिद्द निर्माण झाली. शाळेतील भौतिक सुविधा आणि शिक्षणासाठी असलेली सकारात्मक ऊर्जा बघून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. त्यानंतर आम्ही श्री चामराजेंद्र प्राणी संग्रहालय म्हैसूर येथे पोहोचलो, जे भारतातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध प्राणी संग्रहालयांपैकी एक आहे. याची स्थापना 1892 मध्ये चामराजा वाडियार यांनी केलेली असून हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. सुमारे 150 पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी येथे आढळतात. वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा समावेश आहे. प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरणासारखी व्यवस्था केलेली आहे. अगदी 1 ते 1.5 तास आम्हाला हे प्राणी संग्रहालय पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्ही थेट वृंदावन गार्डन बघण्यासाठी निघालो. हे भारतातील अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध उद्यानांपैकी एक आहे. सुंदर बाग, हिरवळ आणि आकर्षक फुलांची सजावट, संगीतावर आधारित रंगीत फाउंटेन, संध्याकाळी लाईट्समुळे अत्यंत मनमोहक दृश्य, व्यवस्थित पायवाटा आणि जलव्यवस्था, देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देताना आम्हाला दिसले. अभ्यास दौऱ्याचा 4था दिवस उजाडला आणि चहा नाश्ता करत थेट सकाळी डोंगर दऱ्यातून वाट काढत पुढे जात डोंगरावरून खाली बघत निसर्गाचा आनंद घेत आम्ही हिल स्टेशन चामुंडी हिल येथे पोहोचलो. यानंतर पुढे प्रवास करत आम्ही थेट म्हैसूर पॅलेस येथे पोहोचलो. म्हैसूर पॅलेस हा भारतातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध राजवाड्यांपैकी एक आहे. दसरा उत्सवाच्या काळात या पॅलेसला विशेष महत्त्व प्राप्त होते. अशाच प्रकारे माहितीची देवाणघेवाण करत आम्ही परतीच्या प्रवासासाठी बँगलोरला रवाना झालो आणि थेट टिपू सुलतान समाधीस्थळ या ठिकाणी पोहोचलो. श्रीरंगपट्टणम येथील मुख्य समाधीस्थळाला गुंबज असे म्हणतात. गुंबजाच्या आत हैदर अली, फातिमा बेगम आणि टिपू सुलतान यांची कबर आहे. कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक आणि शैक्षणिक कार्याच्या ज्ञानाचा खजिना घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, शिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी आणि आधुनिक शिक्षण पद्धती समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरला.